नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता घाली भीक कोण मज, आता येणे चवी सांडेली म्हणती, निवाडा करीती दिवाणात, भले लोक याची सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा, तुका म्हणे यांचा संग नवे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी समाजातील जातीभेदाच्या दरीचं अचूक वर्णन आपल्या अभंगात केलं होतं, जे संगणक, इंटरनेट, वायफाय, 3G आणि 4Gच्या युगातही तंतोतंत लागू होते. आपल्या समाजाच्या विरुद्ध टोकानं धावण्याच्या स्पर्धेचं हे द्योतक आहे. 11 जुलैला उनामध्ये 4 दलित तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्याआधी गेल्या वर्षी फरीदाबादमध्ये दलित कुटुंबाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. त्याआधी रोहित वेमुलानं अतिशय विमनस्क आणि निराश होऊन जीव दिला. आणि काल नवी मुंबईत स्वप्नील सोनावणेचा जीव गेला. अर्थात प्रत्येक वेळी एकता, समता, बंधुतेच्या हाका देण्यात आल्या. पीडितांना लाखा-2 लाखांची मदत दिली गेली, पण त्यामुळे स्थिती सुधारली नाही. त्यामुळे देशातील दलित एवढा अस्वस्थ का आहे, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत खासदार अमर साबळे, जे भाजपकडून आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, बसपाचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर सुरेश माने आणि डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे. सुरुवातीला अर्थातच भाजपच्या अमर साबळेंकडे जातोय. अमर साबळे सर, सरकार कोणाचंही असो, आधी काँग्रेसचं सरकार होतं, अत्याचार होतच होते दलितांवरती. आता तुमचं सरकार आलंय, अत्याचार थांबत नाहीयेत आणि दलित समाज इतका अस्वस्थ त्यामुळे झालाय. हे का घडतंय? सरकार कोणतंही असो, काँग्रेसचं असो अथवा भारतीय जनता पार्टीचा असो, सत्ता बदल जरी झाला तरी मूळ मानसिकतेमध्ये लोकांच्या बदल झालेला नाही. मूळ अस्पृश्यता, अनटचेबिलिटी, जातीय भेदभाव ही एक मानसिकता आहे. आणि ही मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत कोणतीही सत्ता आली काय गेली काय तरी सुद्धा दलितावर अन्याय, अत्याचार हे यापूर्वी होत आलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात होते, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये होते आणि आताही दलितांवर अन्याय होतच आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये दलित अस्वस्थ आहे असं काय म्हणण्यासारखं काही वातावरण नाही आहे. म्हणजे आता सोशल मीडियाचं वातावरण आहे. सोशल मीडियामध्ये काही गोष्टी व्हायरल होतात आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये आगडोंब पेटलेला आहे आणि संपूर्ण दलित अस्वस्थ झालेले अशी काही परिस्थिती नाही आहे. परंतु विरोधकांनी मागे संपूर्ण देशामध्ये असहिष्णुता निर्माण झाली. त्याच्यानंतर रोहित वेमुलाचा विषय आला की संपूर्ण देशामध्ये त्या विरोधात वातावरण निर्माण झालं. आता गुजरातमध्ये घडल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आंबेडकर भाऊंचा विषय आणि गुजरातचा विषय असा समोर आला की संपूर्ण देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. असं काही नाही. हे काँग्रेस आणि डाव्या पार्टीने एक षडयंत्राने अशा पद्धतीचा प्रचार केलाय. त्यामुळे चला ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्ही म्हणताय की कुठल्याही प्रकारे समाजामध्ये आता दलित समाजामध्ये अस्वस्थता नाहीये. तुमचा मुद्दा असा आहे की हे सगळं षडयंत्र आहे. आपण राजू वाघमारे आहेत आपल्यासोबत. राजू वाघमारेजी, हे तुमचं षडयंत्र असं त्यांचं म्हणणं आहे. दलितांवरती अत्याचार होत आहेत वगैरे हे काही खरं वाटत नाहीये त्यांना. हे सगळं सोशल मीडियावरून तुम्ही पसरवताय. दलितावर अन्याय होतो हे मी म्हटलेलं आहे. दलितावर अन्याय होतच नाही असं मी म्हटलेलं नाही. परंतु आता जो गवगवा केला जातो ना तो काँग्रेस आणि डाव्या आघाडीचा डाव आहे. तेच विचारतो राजू वाघमारेंना. बोला वाघमारेजी. काय आहे अभिजितजी की अशा प्रकारे एका पक्षाचा खासदार जो लोकसभेमध्ये बसतो तो अशा प्रकारची जर वक्तव्य करायला लागला की हे असं काहीच चाललेलं नाही, देशामध्ये काही अनरेस्ट नाही. अहो, या घटना ज्या घडलेल्या आहेत या देशाच्या एका भागातच घडतायत अशातला भाग नाहीये. गुजरातमधल्या घटना घ्या तुम्ही, आता राजस्थानमधलं सांगितलं, हैदराबादमध्ये वेमुर्लाचं झालं, मद्रासला आपण त्या असोसिएशनचं बघितलं. या ज्या घटना गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये घडतायत याचं षडयंत्र करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण प्रत्येक घटनेमध्ये जर जबाबदार कोण असेल तर बीजेपी सरकारमधले त्या वेळचे त्या खात्यामधले मंत्री, त्यांच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते, अशा प्रकारच्या जबाबदार व्यक्ती जसे आता साबळे साहेब आहेत खासदार, ज्यावेळी वक्तव्य करतात आणि त्या वक्तव्यांमुळे समाजाला कुठेतरी भीती वाटायला लागते
की अशा प्रकारची वक्तव्य कोणाकडून येत आहेत? शासनाकडे आणि सरकारकडे लोक बघतात एक पालक म्हणून, आणि ज्यावेळी पालकांकडून अशा प्रकारची वक्तव्य यायला लागतात, अशा प्रकारच्या घटना घडायला लागतात आणि त्या घटनेचं समर्थन आता बीजेपीचे जे त्यांचे काय म्हणतात त्याला, त्यांचे जनरल सेक्रेटरी आहेत पी मुरलीधरन यांनी काय सांगितलं? रोहित वेमुर्लाची हत्या, रोहित वेमुर्लांनी सुसाईड केल्यानंतर काय सांगितलं की त्यांनी ते टेररिझमचे सपोर्टर्स आहेत. बीजेपीच्या वक्त्यांनी सांगितलं की ते देशद्रोही आहेत. म्हणजे जो मुलगा पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतो, ज्याला तुम्ही आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं, आज गुजरातमधल्या ज्यांना तुम्ही मारलं, ह्या अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्यावेळी देशामध्ये होत आहेत आणि बीजेपी जर असं म्हणत असेल की हे षडयंत्र आहे, तर हे काय झालेलं आहे की डोळ्यावर तुम्ही कातडं पांघरून बसलेला आहात आणि तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. कारण देशामध्ये अनरेस्ट आहे हा प्रश्न एबीपी माझासारखा जेव्हा चॅनल हा उपस्थित करतो, त्यावेळी एक गोष्ट मला पहिल्यांदा चॅनलचे तुमचे आभार मानायचे की या प्रश्नाला आपण वाचा फोडलीत. खऱ्या तुम्ही म्हणताय ते मुद्दा लक्षात आला तुमचा की पालकांच्या भूमिकेत जे आहेत, जे अमर साबळे आहेत किंवा भाजपचे लोक आहेत, ते या सगळ्या मुद्द्याला न्याय देत नाहीये, दलितांना न्याय देत नाहीये, त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत. साबळेजी, तुम्हाला असं वाटत नाहीये का की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडतायत, विशेषतः रोहित वेमुलाबद्दल जे घडलं असेल किंवा जे जेएनयू मध्ये घडलं असेल किंवा जे अगदी आता उन्हामध्ये घडलं आणि काल आपल्याकडे नवी मुंबईत घडलं, याच्यामध्ये कुठंतरी सरकारनं पालक म्हणून जी भूमिका घ्यायला पाहिजे होती, कायद्याचा वचक असायला पाहिजे होता, तिथल्या पोलिसांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे होती, हे सगळं झालेलं नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं जास्त वाढत चाललंय, तो अनरेस्ट वाढत चाललाय. प्रत्येक वेळेला अमर साबळेंना खासदारकी मिळाली किंवा मंत्रिपद मिळालं रामदास आठवलेंना की दलितांचं सगळं उत्तम चाललंय, असं म्हणून कसं चालेल? नाही, वाघमारेंना त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये. एक आहे की कारण फक्त ती विरोधकाची भूमिका बजावण्यासाठी ते बसलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या त्या पदाला आणि त्यांच्या त्या अधिकाराला माझी काही हरकत नाही. परंतु गुजरातमध्ये जे झालेलं आहे, गुजरातला जे 11 तारखेला घडलं, 11 तारखेला 5:30 वाजता संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. माझ्याकडे हे सगळे हे पुरावे त्यांच्यावर किती वाजता 5:30 वाजता त्यांना अटक झालेली आहे. त्यांच्यावर भारतीय दंडविधान 307, 323, 324, 395, 504 याप्रमाणे आणि अॅट्रॉसिटीच्या चला ठीक आहे, तुम्ही उन्हाचं जितकं उदाहरण देत आहे तर मग तुम्हाला नवी मुंबईचं पण माहिती असेल. नवी मुंबईत काय झालं? नवी मुंबईत ज्यावेळेला स्वप्नील सोनावणेला घेऊन त्याचे वडील ज्याला पोलीस स्टेशनमध्ये गेले, नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये, त्यावेळेला तिथल्या 2 अधिकाऱ्यांनी त्याला हाकलून दिलं. त्याच्यामुळे त्याच्या वडिलांना आणि त्या मुलाला माफी मागण्यासाठी संबंधित जो आरोपी आहे त्यांच्या घरी जावं लागलं आणि तिथं मारहाण झाली आणि तिथं त्याचा जीव गेला. इथले पोलीस काय करत होते? तुम्ही विचारलं नाहीत का इथल्या सरकारला? तुमच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारलं नाहीत की असं का झालं म्हणून? ऐका, त्या लोकांनी गुंडांनी गुन्हा केला, गुंडांनी त्याची हत्या केली, म्हणजे शासनाने केली असं होत नाही. अहो, पोलिसांनी योग्य भूमिका घेतली नाही हे तर मान्य आहे का तुम्हाला? आता तुम्ही ऐका ना तुम्हाला की हे पहिलं आपण गुजरातच्या विषयावर बोलू. आपण गुजरातच्या विषयाच्या संदर्भामध्ये 11 तारखेला गुन्हा दाखल झाला आणि नंतर 1 इन्स्पेक्टर, 2 सब इन्स्पेक्टर आणि 1 हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित केलेलं आहे. त्यांना प्रत्येक त्या पीडित कुटुंबियांना 4-4 लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. त्यापैकी 1-1 लाख रुपये त्यांना हातात दिलेले आहे. त्यांचा सगळा उपचार करण्याचं शासनाने. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे की अमर साबळे सर, तुम्ही असं म्हणताय की अगदी सरकारने प्रॉम्प्टली ऍक्ट केलेलं आहे त्याच्यावरती आणि त्यामुळे आता काही अशा काही गोष्टी घडत नाहीत. आणि मी अजिबात सुद्धा राजू वाघमारे तुम्हालाही कुठला सॉफ्ट कॉर्नर नाहीये, कारण तुमच्या काळात सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. नॅशनल क्राईम ब्युरोचा जो रिपोर्ट आहे तो सांगतो की 2013 ते 16 या कालावधीमध्ये देशभरात दलितांवर 4 लाखांहून जास्त अत्याचार झाले. देशात सरासरी रोज 2 दलितांची हत्या होते. म्हणजे भारतात उगवणारा प्रत्येक दिवस दलित हत्येचा दिवस असतो. दररोज सरासरी 4 दलित स्त्रियांवर बलात्कार होतो. दररोज सरासरी 1 दलिताचे अपहरण होऊन त्याच्यावर जुलूम होतो. सरासरी 11 दलितांचा दररोज छळ होतो अमानुष. आणि या प्रकरणामध्ये फक्त 29 प्रकरणांची नोंद होते. काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, ही वेळ काय येते? ही वेळ दलितांवर का आलेली आहे? तुम्ही तिथं सत्तेमध्ये आहात अमर साबळेजी, तिथं मोदींसोबत तुम्ही बसता आणि ज्या वेळेला कारवाईची वेळ येते त्यावेळेला कारवाई वेळेत होत नाही, असं का होतं? कुठल्या विषय संदर्भामध्ये हा जो विषय तुम्ही बोलता तो जनरल विषय बोलता, स्पेसिफिक विषय बोला.
स्पेसिफिक विषयात मी तुम्हाला विचारलं की नवी मुंबईत नेरूळमध्ये काय झालं, तुम्ही सांगायला तयार नाही आहात. एकदम मी काय सांगतो ना, मी बोलू का? नवी मुंबईमध्ये जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे. पोलिसांनी ती योग्य ती कारवाई त्यांच्यावर करायला पाहिजे. ती केली नसेल तर त्या पोलिसांना निलंबित केलं पाहिजे. कुठलाही गुन्हेगाराला बक्षीस केलं जाणार नाही, बक्षीस दिलं जाणार नाही. जर तो गुन्हा असेल, तो गुन्हेगार असेल तर त्याला शासन झालं पाहिजे. म्हणून चला ठीक आहे. राजू वाघमारे, गुन्हा करायचा आणि त्याचा आरोप भारतीय जनता पार्टीवर टाकायचा, ही कुठली पद्धत आहे? राजू वाघमारेजी काय मला अभिजित काय झालंय मी तुम्हाला सांगतो. सामाजिक स्थितीचा जर आपण विचार केला तर याच्यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे जे घडत नव्हते अशातला भाग नाही. कारण पूर्णपणे आपल्या देशाची जी जात व्यवस्था आहे, धर्म व्यवस्था आहे, याचं जर परिवर्तन जोपर्यंत पूर्णपणे होत नाही आणि त्या परिवर्तनासाठी घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानता हा शब्द आणला. काय शब्द आणला की समानता पाहिजे, सगळेजण समान पाहिजेत. आज बीजेपी सरकार काय करू पाहत आहे, समानता हा शब्द काढून बीजेपी सरकार तिथे समरसता शब्द वापरत आहे. समरसता शब्दाचा अर्थ काय आहे तर जातीची उतरण जी आहे ती जातीची उतरण कायम ठेवा आणि तुम्ही एकमेकाबरोबर आनंदात राहा. म्हणजे उच्च नीच भेद हा तुम्ही ठेवा. चला ठीक आहे, पण ही भूमिका जी आहे ती प्रत्येक सरकारची असायला पाहिजे. आपल्याकडचा सोशल बॅलन्स जो आहे तो ढासळल्यामुळेच या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी होतात. मी अमर साबळेजी आणि राजू वाघमारेजी, मी तुमच्या दोघांकडे पण येतोय, पण त्याच्या आधी मला डॉक्टर सुरेश मानेंकडे जायचंय. अभिजित एक मिनिट बोला. अभिजित एक मिनिट मला बोलू दे, पूर्ण करू दे. काय आहे की ती जी समरसता यांना या बीजेपीला इकडे आणू पाहत आहेत, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की इतके दिवस ज्या लोकांना असं वाटत होतं की दलितांना ज्या सवलती आहेत किंवा दलितांना ज्या गोष्टी मिळत आहेत त्याचं खरं कारण किती वर्षापासूनच्या त्यांच्या हाल अपेक्षा आणि त्यांची जी स्थिती आहे त्याच्यातून त्यांना समानतेमध्ये येण्यासाठी घटनेने ज्या सवलती दिलेल्या आहेत त्याच्याकडे लक्ष न वेधता यांना ज्या सवलती देत आहेत हा त्यांचा फायदा आहे. आणि अशा प्रकारच्या दुटप्पी भूमिका ज्या लोकांच्या मनात राबवल्या गेल्या आणि त्या भूमिकेला कुठेतरी आता वाव मिळतोय की हे बीजेपीचं सरकार आहे, हे आपलं सरकार आहे, आपण श्रेष्ठ आहोत, याच्यात बाकीचे दलित वगैरे सगळे मायनॉरिटी. मुद्दा जो आहे तुमचा तो लक्षात आलेला आहे राजू वाघमारेजी. मला सुरेश मानेंकडे 2 मिनिटं जाऊ द्या. त्या बऱ्याच वेळापासून आपल्या कार्यक्रमात आहेत आणि मिलिंद कांबळे सुद्धा आहेत डिक्कीचे, त्यांच्याकडे आपल्याला जायचं. आपले सगळे मुद्दे जर आपण टू दी पॉइंट मांडले ना तर आपल्या सगळ्या मान्यवरांना जास्त वेळ मिळेल. सुरेश मानेजी, असं का होतं की कायम आरोप प्रत्यारोपांमध्ये हे सगळा वेळ निघून जातो? म्हणजे इतकी वर्ष झाली सामाजिक प्रश्न आपला आहेच, सामाजिक प्रश्न कुणीही नाकारत नाही, पण त्या प्रश्नाला ऍड्रेस करण्यासाठी राजकीय सिस्टीम जी आहे ती प्रचंड पॉवरफुल असेल तर अशा घटना घडणार नाहीत, अशा घटनांना आळा बसेल कायद्यानं आणि सामाजिक परिस्थितीतून सुद्धा. असं का होतं की असं कुठलंही सरकार आलं ते दलितांवरती अत्याचार काही थांबत नाही? अभिजित, मला सुरुवातीला सांगायचंय की तुम्ही परिचय करताना मी बीएसपीतला महासचिव सांगितलं नाही. बहुजन सोशलिस्ट समाज पक्ष, मी ते दुरुस्त करतो. बीएसपीतला महासचिव नाही, बीआरएसपीतला राष्ट्रीय अध्यक्ष आहे. नक्कीच हो, त्याचा आहे. आणि तुम्ही सुरुवातीलाच ही चर्चा सुरू करताना तुकाराम महाराजांचा अभंग सांगितलात आणि त्यातून दलित समाजाची अगतिकता असहाय्यपणे जो व्यक्त केलात तो आज तंतोतंतरित्या लागू होतो, म्हणून त्या चर्चेला एक मोठा रिलेव्हन्स आहे. दुसरी बाब अशी की अमर साबळेजी बोलत होते, मी त्यांना शांतपणे ऐकत होतो. जेव्हा रोहित वेमुला हत्या प्रकरणी संसदेमध्ये त्याच्या शिक्षण मंत्री स्मृती इराणी उत्तर देत असताना स्मृती इराणीच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला अमर साबळे आणि दुसऱ्या बाजूला रामदास आठवलेंना बसवण्यात आलं होतं. आता मला सांगा की स्मृती इराणी या शिक्षण खात्याच्या मंत्री म्हणून उत्तर देत असताना या 2 दलित खासदारांना त्यांच्या बाजूला जाणीवपूर्वक का बसवण्यात आलं याचं उत्तर सहजपणे राजकीय जाणकारांना आणि समाजातील धुरीणांना समजतं. आता हे म्हणत असतील की आमच्या राज्यात काही फारसं नाही, तर त्याच्यात फार सखोल जाण्याची गरज आहे. आरएसएस भारतीय जनता पार्टीचा जुना ऐतिहासिक अजेंडा आहे. हेडगेवार गोलवलकरापासून जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था इंटॅक्ट ठेवून हिंदू धर्मांतर्गत काही सुधारणा करणं शक्य झालं तर त्या कराव्या आणि त्याच्यातून एक प्रताडण्याची भावना मोठ्या प्रमाणात दलितांमध्ये आहे, ज्याचा रास्त उल्लेख आपण अनेक उदाहरणातून केला. आज अत्यंत स्पष्ट आहे
की भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत आंबेडकरी समाज फार संवेदनशील आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्यघटनेच्या संबंधानं वारंवार बदललेल्या आणि विरोधी भूमिका हे आंबेडकरी समुदायांना चांगल्या समजतात. पण डॉक्टर सुरेश मानेजी, मला तुमच्याकडून अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुम्ही राजकीय विश्लेषक पण आहात आणि तुम्ही एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पण आहात. मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की हे सिम्बॉलिझम किती दिवस चालणार आहे? म्हणजे ज्यावेळेला निवडणुका आल्या की रामदास आठवलेंना मंत्री करायचं, अमर साबळेंना खासदार करायचं, तिकडं युपी मध्ये 3-4 दलित नेत्यांना उभं करायचं, तर हा सिम्बॉलिझम वरती दलित नेते जोपर्यंत खुश राहतील, दलित नेते पण याला जबाबदार आहेत असं मला वाटत नाही. हो, ती एक शोकांतिका आहे. ती आंबेडकरी आंदोलनाची शोकांतिका आहे. राष्ट्रीय स्तरावरती आणि महाराष्ट्र स्तरावरती ती मान्य करायला हरकत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील दलित नेते असतील, ऑल इंडियातील दलित नेते असतील, त्यांचा वापर करून हा त्यांचा स्वतःचा अजेंडा राबवण्यामध्ये मशगूल आहे आणि ती पण एक असहाय्यता दलित समाजामध्ये आहे. म्हणजे गुजरातमध्ये जे आता प्रकटलं, गुजरातमध्ये दलितांची लोकसंख्या 8 ते 8.5% आहे आणि गुजरातमध्ये दलितांचं कोणताही पॉलिटिकल व्हॉइस नाही. हे आत्ता साबळे म्हणाले की ही घटना आत्ता घडली, लगेच गुन्हा नोंदवला, पण त्याच्यामुळे 4 महिन्यापूर्वी अमरेली नावाचा जिल्हा गुजरातमध्ये आहे, त्या 4 महिन्यापूर्वी अमरोली जिल्ह्यात असंच घडलं तर ते प्रकरण आता उघडकीला पोलिसांनी आणलं. 4 महिनेपर्यंत त्याची दखल घेतली नाही. हे हरियाणामध्ये घडलेलं आहे, उत्तर प्रदेशमध्ये घडलेलं आहे. नक्कीच, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये अशा घटना घडतात पण त्याची वेळोवेळी दखल घेतली जात नाही आणि तिथे कठोर कायद्याची अंमलबजावणी होत नाहीये. मी आपल्या सगळ्या मान्यवरांकडे येणार आहे, पण मला खरं तर मिलिंद कांबळे सर तुमच्याकडे यायचं आहे. मिलिंद कांबळे सर, तुम्ही म्हणजे डिक्की सारखी संघटना चालवता, तुमच्याकडे इतके दलित उद्योजक आहेत, तर ही जी सगळी समस्या आहे, खरं तर असं व्हायला पाहिजे होतं की उदारीकरणानंतर आर्थिक धोरण ज्याला आपलं बदललं 1991 नंतर, त्यानंतर सगळीकडे पैशाचा ओघ वाढला, त्याच्यानंतर सर्वांना समान संधी निर्माण झाली आणि त्यानंतर खरं तर एक समानतेचं वातावरण, ते वातावरण यायला पाहिजे होतं समाजामध्ये, पण असं काही दिसत नाही. म्हणजे पैसा आला लोकांकडे, म्हणजे जसा पैसा वरच्या वर्गाकडे होता तसा पैसा खालच्या वर्गाकडे पण आला, पण ती समानता नाही आली. हे का होतंय? ह्याच्यातून काय वेआउट काय आहे त्याच्यात? नाही, खरं म्हणजे या अलीकडच्या काळात ह्या ज्या काही 2-4 घटना घडलेल्या आहेत, या सगळ्याचा आपण निषेध केला पाहिजे आणि सरकार कुठलंही असो त्या सरकारनी या घटना घडणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. 1991ला या देशाने आर्थिक उदारीकरण स्वीकारलं आणि त्याला आता 25 वर्ष पूर्ण झालेली. आर्थिक उदारीकरणानंतर जे काही बदल या समाजामध्ये होत आहेत, आता उदाहरणार्थ तुम्हाला मी माने सर या ठिकाणी आहेत, तेही अमेरिकेतल्या सगळ्या बदलाबद्दल त्यांना माहिती आहे. 1960 आणि 70चं जे दशक होतं, या दशकामध्ये अमेरिकेमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन अडॉप्ट केली आणि ती केल्यानंतर लोकांच्याकडे एक बदल त्या ठिकाणी झाला. काही एक प्रकारात त्यांच्याकडे इकॉनॉमिक स्तर त्यांचा वाढला, त्यामुळे एक इकॉनॉमिक एक्सप्लोजन झालं. बरोबर. तशाच प्रकारचं एक इकॉनॉमिक एक्सप्लोजन ह्या आर्थिक उदारीकरणाच्या नंतर आपल्याकडे पण झालं, पण समानता का नाही? हा, तर त्यामुळे हे जे इकॉनॉमिक एक्सप्लोजन झालेलं आहे, दलित समाजाचा जो स्तर वाढतो आहे, हे काही समाज घटकांना ज्यांना समानता मानायची नाही असा जो काही समाज घटक आहे, जो कोणी असेल तो, त्याला ते डायजेस्ट होत नाहीये. म्हणजे दलितांची प्रगती डायजेस्ट होत नाही असं थोडक्यात म्हणायचं. तर त्यामुळे अशा प्रकारच्या घटना ह्या घडतायत. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की अशा ज्या घटना, आता उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये जे एक मुक्तीचा लढा सुरू झाला, 60 आणि 70चं दशक हे फार महत्वाचं आहे माने सर. तर या काळामध्ये तिथल्या ब्लॅक समुदायावरती जास्तीत जास्त अत्याचार, अन्याय झाले, पण त्यांनी जो वेआउट निवडला अजून पण तिकडे त्याही गोष्टी अजून चालूच. आपल्याकडे वेआउट काय आहे की नाही? त्यातून लिबरेशनची जी मुवमेंट आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली. त्यामुळे हा जो इकॉनॉमिक एक्सप्लोजनमुळे झालेली स्थिती आहे आणि त्यातून आता हा जो अन्याय, अत्याचार, याच्यातून मोठ्या प्रमाणात दलित समाज याच्यातून बाहेर येईल.
असं माझ्यासारख्या एका बाहेर येईल असं कार्यकर्त्याला- तुम्हाला वाटतंय? हां, बाहेर येईल, पण त्याला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही. त्याला सांगता येत नाही. म्हणजे हे सगळं पुन्हा एकदा आपल्या राजकीय आणि सामाजिक सिस्टीमवर अवलंबून आहे, कारण इतकी वर्ष आपल्याला त्यातून म्हणजे जातीच्या जोखडातून बाहेर पडायला लागली आणि अजून पण आपल्याकडचं आपण पूर्णपणे त्यातून मुक्त झालेलं नाही आहोत. आणि त्याच्यातून आपण जर आता समानतेकडे जायचं म्हटलं तर ती पूर्ण समानता अजून आपल्या अंगी बांधलेली नाहीये किंवा बाणवता आलेली नाही आपल्या समाजाला. तर याच्यातून जर बाहेर निघायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल, राजकीय स्तरावरती कुठले प्रयत्न करावे लागतील, सामाजिक स्तरावरती कुठले प्रयत्न करावे लागतील, यावर आपण चर्चा करणार आहोत. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. माझा विश्वमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशाचा दलित समाज इतका अस्वस्थ काय आपली चर्चा चालू होती. पुन्हा एकदा मी अमर साबळेंकडे जाईन. अमर साबळेजी, आत्ताच मिलिंद सरांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की लिबरेशन नंतर आणि उदारीकरणानंतर जी दलितांची प्रगती होऊ लागलेली आहे ती प्रगती काही लोकांना रुचत नाही आणि त्याच्यातून हा सगळा संघर्ष निर्माण झालेला आहे. आता हा एक नवीन मुद्दा आहे. खरं तर याच्याकडे सरकार म्हणून तुम्ही कसं टॅकल करणार आहात, कारण हे रोज एका राज्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि त्याच्यामुळं दलितांना खूप मोठ्या मानहानीला सामोरं जावं लागतंय. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की सत्ता काँग्रेसची असू द्या, भाजपची असू द्या, जनता दलाची असू द्या, समाजवादी पार्टीची असू द्या किंवा बीएसपीची असू द्या, सत्ता बदल झाला, नेतृत्व बदल झाला तर लोकांची मानसिकतेमध्ये बदल झालेला नाही. त्यामुळे आता मिलिंद कांबळेंनी जे सांगितलं त्यातलं उत्तर प्रदेशमधलं एक उदाहरण आहे. दलित कुटुंबातला, अत्यंत गरीब कुटुंबातला 2 मुलं ही IAS मध्ये सिलेक्ट झाली. त्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. जेव्हा गावात आलं तर गावात त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांच्या घरच्यांवर दगडफेक केली, सगळे जखमी झाले. तर ही मानसिकता जी आहे ना, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कास्टलेस सोसायटीचं जे स्वप्न पाहिलेलं आहे की हे कास्टलेस सोसायटीच्या दिशेने आपण जोपर्यंत जात नाही आणि समता प्रस्थापित होत नाही. आता डॉक्टर राजू वाघमारे, आता त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, पण त्यांनी जो शोध लावलेला आहे समता, राज्यघटनेमध्ये एका अक्षराचा जरी बदल करायचा असेल तर त्याला संसदेमध्ये चर्चा करावी लागते आणि 2/3 विधानसभेची आपण त्या मुद्द्यावर येऊया. अमर साबळेजी, मला तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय की तुम्ही आता म्हणालात की अशा पद्धतीची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. आपण तुम्ही जो तुमचे जे आरोप प्रत्यारोप आहेत त्याच्याकडे आपण नंतर येऊया. तर मला प्रश्नाचं उत्तर हे हवं आहे की या आपल्या सगळ्या लोकांना त्याच्यामुळे मार्गदर्शन होईल, जे कार्यक्रम बघतायत त्यांनाही कळेल की आपण कसं कास्टलेस सोसायटीकडे आपण कसं जाऊ शकतो. कारण आपल्या इतक्या संतांनी, आपल्याकडे आंबेडकरांनी सांगून ठेवले, संत होऊन गेले, त्यांनी जातपात मानू नका म्हटलेलं आहे, तरीही रोज नव्यानं अत्याचार होत आहे. तर कसं याच्यामध्ये काही वे आउट तुम्हाला काही रस्ता दिसतो की आता हे केल्यानंतर होईल, हा एक उपाय असू शकतो? याच्यामध्ये एक आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले तेही विचारा. बोला साबळेजी. बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटनेमध्ये केलेल्या तरतुदी आहेत आणि आता नवीन रचनेमध्ये ज्या अॅट्रॉसिटीमध्ये ज्या अमेंडमेंट केलेले आहेत त्याची प्रामाणिकपणे राबवण्याचा जर प्रयत्न केला आणि आता मोदी सरकारने खूप चांगल्या योजना आणलेल्या आहे की ही दलित जी आहेत त्यांना स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून, मुद्रा बँकेच्या माध्यमातून हा दलित अभिजन वर्ग हा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्यांनी ज्या योजना केलेल्या आहेत. देशामध्ये 1.25 लाख नॅशनल बँकांच्या शाखा आहेत. त्या प्रत्येक शाखेने कमीत कमी एक प्रकरण केलं पाहिजे. असे प्रत्येक शाखेतून 3 प्रकरणं झाली तर 4-4.5 लाख दलित नवउद्योजक निर्माण होऊ शकतील आणि अशा पद्धतीने त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या संसारामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये प्रगती आणण्याचा जेव्हा प्रयत्न होईल तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितले की राजकीय लोकशाही प्राप्त झाली, परंतु जोपर्यंत सामाजिक आणि आपल्याकडे मिलिंद लोकशाही आणि समता प्राप्त होणार नाही, तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं मान्य आहे. आपल्याकडे इकॉनॉमिक रिफॉर्म्स आल्यानंतर अशी संधी मिळू लागलेली आहे, दलितांना पण अशा संधी मिळू लागलेल्या आहेत. त्याच्यातून काही दलित उद्योजक उभेही राहत आहेत, काही चांगली कामगिरी पण करतात. त्याच्यातून समाज उभा राहत नाहीये, एकमेकांची मनं जोडण्याचा प्रयत्न म्हणजे ते जे काम आहे ते होत नाहीये. ते कसं होईल हे मी विचारतोय. म्हणजे राजू वाघमारेजी, काही वे आउट दिसतोय का तुम्हाला यातून? कारण आपण खोटं बोलून या चर्चेमध्ये आपण काहीतरी होईल वगैरे असं जे तुम्ही आशावाद भासवू पाहताय हा चांगला आहे, पण होताना काही दिसत नाही राजू वाघमारेजी. नाही
नाही, कसं आहे अभिजितजी, की पहिलं मला 2 प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. की मगाशी जे साबळे सर जे म्हणत होते की समरसता हा शब्द आम्ही राज्यघटनेत सगळं बदल करावा लागतो. तुमच्या पीएमओनी समरसता शब्द घालून राज्याचं संविधानाचं प्रिएम्बल पेपरमध्ये छापलं आणि त्याच्या अगेन्स्ट मी स्वतः कंप्लेंट केलेली आहे. तो गुन्हा प्रवीण दीक्षितांकडे त्याची कंप्लेंट आहे. त्याच्यामुळे ते प्रयत्न पीएमओ कडून केले गेलेले आहेत. तर तुम्ही ते नाकारू शकत नाही, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी आपण समाजाकडे अगदी विस्तृत नजरेने बघण्याचा प्रयत्न करू आणि कास्टलेस सोसायटी जर काढायची असेल तर राईट टू एज्युकेशन, दलितांना तुम्ही जास्तीत जास्त एज्युकेशन देऊन जेवढे दलित हे एज्युकेटेड होतील, त्यांना नोकऱ्या लागतील, त्यांचे उद्योगधंदे उभे राहतील, त्यांचा विकास जेवढा जास्त होईल तेवढ्या प्रमाणामध्ये दलितांची प्रगती होईल. आणि ती तेवढी जास्त प्रगती ज्यावेळी होईल त्यावेळी कुठेतरी ती समानता असमानता जी आहे ती कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न होईल. पण हे करत असताना जो बाकीचा वर्ग आहे, जो गरीब आहे, जो बाकीच्या समाजाचा आहे, जो दलित नाही पण तो गरीब आहे, त्या वर्गाला सुद्धा याबरोबर आपल्याला कसं घेऊन जाता येईल हे जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत काय होणार आहे की जो बाकीच्या समाजातला गरीब वर्ग जो आहे त्याच्या मनात या दलित वर्गाबद्दलची जी असूया आहे ती निर्माण होऊन त्याच्यामुळे संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ज्यावेळी दलितांची प्रगती आपण करू त्याचबरोबर इतर समाजातील जो गरीब वर्ग आहे त्याच्या प्रगतीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की सगळ्यांना म्हणजे खरं तर दलित या शब्दाची व्याख्या बदलली पाहिजे. ती जात न ठेवता ती आर्थिक स्तराच्या निकषावरती असली पाहिजे. ज्यांच्याकडे आर्थिक स्तर तो तितका नाहीये तो खरा दलित, असा तो निकष असायला पाहिजे. माने सर काय करायला पाहिजे? असं नाही म्हणत आहे मी. दलितांची व्याख्या अभिजित दलितांची व्याख्या तशीच राहील, पण दलितांची व्याख्या तशीच राहून इतर समाजातील जे गरीब वर्ग आहे मुद्दा लक्षात आपल्याला वरती कसं आणता येईल ते बघता येईल. नक्कीच दलितांची व्याख्या तुम्ही बदलू शकत नाही. ठीक आहे त्यांची व्याख्या बदलू नका. माने सर. अभिजितजी पंजाबमध्ये 80च्या दरम्यान आतंकवाद जेव्हा फोफावला तेव्हा आतंकवादाचा नायनाट हा राष्ट्रीय कार्यक्रम बनला आणि त्यावेळेला लोकसभेमध्ये चर्चा असताना कांशीरामजी त्यावेळेला पंजाबमधून लोकसभेचे सदस्य होते आणि त्यांनी असं म्हणालं की या देशामध्ये आता जो टेररिझम आला तो नुकताच आहे, काही वर्षापूर्वी आला, पण या देशामध्ये हजारो वर्ष जातीचा आतंकवाद जो सुरू आहे त्याचा नायनाट ही करण्याची भूमिका हा देश केव्हा घेणार. कांशीरामजींनी हा प्रश्न त्यावेळेला लोकसभेत विचारला. आज आपण चर्चेच्या दरम्यान तोच विचारूया की छोट्या मोठ्या कार्यक्रमातून दलितांची थोडीफार सामाजिक आर्थिक प्रगती होईल, शिक्षणाच्या माध्यमातून होईल, बँक कर्जाच्या माध्यमातून होईल, पण हा देश कधीतरी जाती अंत, जातीचा विनाश हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून राबवणार आहे का? आणि तो राष्ट्रीय कार्यक्रम जर एखादा सत्ताधारी पक्ष आणि इथला सत्ताधारी वर्ग या दोघांनी मिळून जर जाती विनाश हा कार्यक्रम या देशामध्ये राबवला तर मला वाटत नाही की अशा प्रकारचे अन्याय अत्याचाराच्या घटना घडतील आणि जाती विनाश संपुष्टात आल्यानंतर नक्कीच जो अस्वस्थतेच्या प्रश्नानं आपल्याला अस्वस्थ करण्यात येत आहे त्या मुद्द्याकडे थांबता येईल. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका या बाबतीत स्पष्ट आहे. नक्कीच तुमचा मुद्दा जो आहे माने सर, तुमचा मुद्दा जो आहे तो जातींचा लढा आपण आपल्या सगळ्यांनी एकमेकांना सोबत घेऊन उभा केला पाहिजे असा तो मुद्दा आहे. मिलिंद कांबळेजी अतिशय शेवटची 40 सेकंद राहिली. राष्ट्रीय कार्यक्रम मला तुम्हाला एकच विचारायचं याच्यातून वे आउट काय आहे? आता त्यांनी सांगितले कास्टलेस समाज जो निर्माण करायचा असेल तर इकॉनॉमिक रिफॉर्म, सर्वांना समान संधी हा एक मुद्दा झाला, पण त्यासोबतच मन कशी जोडणार आपण? नाही, खरं म्हणजे आम्ही जे काम करतोय दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या माध्यमातून हे समन्वयातून विकास. शेवटी मी मिलिंद कांबळे म्हणून पुण्यात राहतो, मला व्यवसाय करायचा आहे, उद्योग करायचा आहे, मला याच समाजामध्ये राहायचं आहे, इथल्याच लोकांशी मला व्यवहार करायचा आहे. त्यामुळे आम्ही जे सूत्र ठरवलंय की समन्वयातून विकास, त्यामुळे हा समन्वय साधणं कुठेतरी माणसाच्या मनामध्ये ही जी असमानतेची जी भावना निर्माण झालेली आहे ती असमानतेची भावना जर कमी करायची असेल तर दोन्ही बाजूचा व्यवहार बदलण्याची गरज आहे.
जसं आम्ही व्यवसायाच्या संदर्भामध्ये केलं आणि ते करतो आहोत. आता ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, जो बाबासाहेबांनी म्हणजे ॲनिहिलेशन हा शब्द पहिल्यांदा आला, म्हणजे जातीचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे आणि यासाठी म्हणून कॉन्स्टिट्यूशनल बाबासाहेबांनी काही तरतुदी केल्या. मला याला पुढे जाऊन असं सांगायचं आहे की दलित समाजामध्ये सुद्धा एक खूप मोठा शिकलेला वर्ग तो आरक्षण आणि या सगळ्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा घेतो आहे आणि एक जो वर्ग आहे ज्याला आरक्षणाचा फायदा मिळत नाही. म्हणजे मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की हा जो मागे राहिलेला जो समाज बांधव आहे याला सुद्धा पुढे घेऊन जाण्यासाठी जसं सगळ्यांनी मदत केली पाहिजे तसं दलित समाजातला जो शिकलेला वर्ग आहे नक्कीच त्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे. तुम्हाला याच्यातलं मी उदाहरण सांगतो की म्हणजे माझ्या ओळखीतले अनेक लोक आहेत, त्यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे त्यांनी आता आरक्षण घेणं बंद केलं. जसं मी, कारण हे का केलं, कारण मी जर आरक्षणाचाच फायदा घेत राहिलो तर माझा जो समाज बांधव आहे याला त्याचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक जो सक्षम माणूस आहे त्याने दुर्बलाला हात दिला पाहिजे, त्यांनी त्याला वर काढलं पाहिजे आणि सोबतच जी आपली राजकीय व्यवस्था आहे त्यांनी सिम्बॉलिझम सोडून दिला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला आपल्या नेत्यांकडे बघून त्यांच्याकडे बघून या समाजाची म्हणजे जी ढासळती अवस्था आहे ती तशी राहणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने माणूस म्हणून एकमेकांकडे बघायला शिकलं पाहिजे. त्याशिवाय आपल्या संतांची भूमी आहे महाराष्ट्र आणि त्या संतांनी हेच सांगून ठेवलेलं होतं की तुम्ही जातपात मानू नका, जातपात मानाल तर आपण मागे जाऊयात. आपल्याला आपल्या घरावरती डिश टीव्ही आलाय, इंटरनेट आहे, संगणक आहे, हातात मोबाईल फोन आहे, मात्र आपले विचार जे आहेत ते मात्र अजूनही गेल्या शतकातले विचार वाटावेत अशी आपली कृती आहे. तर ती कृती तशी न राहता आपण एक पाऊल पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी सामाजिक आणि राजकीय स्तरावरती तसे प्रयत्न झाले पाहिजेत. आपण सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.